पाय पडे नाही गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू व्हिडिओ, वेलकम टू ब्लॉग. तर आता मी चाललोय बाहेर चाललोय सामान घ्यायला. आणि आज बंटी दादा पण जाणार आहे, त्याची सुट्टी संपली आहे. तर आज तो पण रिटर्न जाणार आहे, त्याची 4 वाजताची ट्रेन आहे. तर मग आज अख्खं घर रिकामं होऊन जाईल. ही गाडी बघा, गणपती विसर्जनपासून गाडी धुतली नाही, साफ नाही केली गाडी अशीच आहे. ते नशीबलं नाही आहे. पप्पांनी जर का ही गाडीची हाल बघितली तर मग पहिले मला बोलतील, गाडी चालवतो फिरवतो, तुला साफ करता येत नाही का, हे ते. आता जाऊन सामान घेऊन येऊया. तर गाईस पॅकिंग चालू झालेली आहे. अरे दादा चाललाय, तू का शाळेत चाललाय रे? परत येतं ना 4:30. हा इथे फ्रायडे. चपला पण तुमच्या घराच्या बाहेर. आपण कुठली गाडी घेऊन चाललंय? आता आपल्याकडे एकच गाडी आहे, बुलेट. ती पण आपण विकणार आहे. या गाईला कधी विकणार आहे? बघू कोण भेटल्यावर चांगलं. मागचं पण तुटायला मन करू. गाईज हे बघा, आम्ही आता शाळेत निघालोय आणि पाऊस चालू झालाय. असं नाही करायचं रे, असं आहे ना, तर असा फिरवायचा हात, असा फिरवायचा, असं म्हणजे कसं व्हिडिओ उलटी सीधी होत नाही. हॅलो, हाय. तर फायनली आता आपण घरी आलेलो आहे आणि भिजून पण गेलो. आता आंघोळ पण करायची गरज नाही. गाईज रेडी झालेलो आहे आता आपण आंघोळ वगैरे करून. आणि दादाची पण बॅग भरली गेली आहे. गाईज अख्खी बॅग भरली आहे, पण गेला तर पाय पडे नाही. तिथे समोर फोकस सरका जागा तो वाईड में भी नहीं आ रही है. 10 दिवसात लगेच आई मी युट्यूबला टाकणार आहे का? लगेच येणार. आशीर्वाद नाही दिला तू. आम्ही दोघं आलोय बाईकने स्टेशनला पुढे. आणि दादाची ट्रेन डायरेक्ट कल्याण ते दिल्लीला आहे. ते डायरेक्ट कल्याण ते दिल्ली जाणार. कोणतं ते ट्रेनचं नाव? निजामुद्दीन. आम्ही पण त्या ट्रेनने गेलो होतो. निजामुद्दीन आहे प्लॅटफॉर्मचं नाव, निजामुद्दीन आहे. निखिल चढ याच्यात. दिव्यांग तिकडे मागे गेलाय. तिथं लिहिलेलं आहे केवळ महिला. अरे माझ्या कॅमेऱ्याला काय झालं? केवळ महिला लिहिले. ते महिला कुठे चालले? बहन जी किधर जा रहे हो आप? किधर जा रहे हो आप? ए निखिल रिस्पॉन्स नहीं देते.
गाडी ओनली महिला, केवळ महिला तिथं लिहिलेलं आहे स्पष्ट बघा. माझ्या कॅमेराला एवढं ब्लर का दिसतोय रे. केवळ महिला आणि ही महिला पॅन्ट घालून टापटोप. प्लेटफॉर्म क्रमांक 2 की लोकल 4:14 की कसारा जाने वाली हिंदी लोकल है. हा हे काय दोनच बॅगा. बाय निखिल. गाइस निखिल चालला नेपाळला. एसी आहे नॉन एसी? एसी एसी. फर्स्ट क्लास सेकंड क्लास. हा माहिती आहे, जास्त जास्त सेकंड क्लास. ट्रेन आली आणि मागच्या टायमाला दादाला सोडायला आलतो मी, निखिल, आम्ही सगळे चालतो. त्या टायमाला मी आणि निखिल आतमध्ये सोडायला गेलो. बहिणीकडे हे काय इथं 67. निखिल चल पटकन. बघा ही जी आहे ट्रेन ही आमच्याच गावाला जाते सोलापूरला, पण हिचा टाइम एवढा ऑड दिलेला आहे. आता किती वाजले? हो काय माहित नाही आम्हाला, आम्ही डोंबिवलीला उतरणार आहे. ही सोलापूरला जाणार आहे. आता वाजले 4 आणि ही 5 वाजले. आता वाजलेत 5 आणि ही ट्रेन आम्हाला तिकडे सोडते रात्री 11 साडे 11 वाजता. रात्री 11 साडे 11ला. मग फायदा काय, गाडी भेटणार नाही काय नाही. म्हणून ह्या वंदे भारतने जायला नको वाटतं. सगळ्यात भारी सिद्धेश्वर एक्सप्रेस. रात्री 11ची ट्रेन आहे ती. रात्री 11ला निघते कल्याणवरून, डायरेक्ट सकाळी 6ला सोलापूरला पोहोचते. पण गाडी आमचं नशीब एवढं फुटतं. मग येताना आम्ही आईने मला 40 रुपये दिले तिकीट काढायला आणि ह्याच्याकडे होते पैसे. ही गाडी चालवत होतो म्हणून मी ह्याला दिले. ह्या भिकार चटणी मला स्टेशनवर आल्यावर दिले, प्लॅटफॉर्मवर, म्हणजे आपलं इथं ब्रिजवर. आणि मी ब्लॉकच्या नादात मला माहितीच नाही की यांनी माझ्या हातात पैसे दिले. म्हणजे पैसे कुठं पडले माहीत नाही. तिकीट काढायला आलो तेव्हा आम्ही पैसे शोधले, बघतो पैसे नाहीत खिशात. आम्ही परत थोडं पुढेपर्यंत गेलो आणि तिकडनं रिटर्न आलो. आणि मग शेवटी ऑनलाईन मला माझ्या खात्यामधनं ऑनलाईन पैसे मारावे लागले. याच्या चुकीमुळे पैसे उडाले. मला बोललेला तिकीट काढायला देतो. एकतर माझ्याकडे 20 खायला पैसे नाही राहिलेत. 10, 20 रुपये, 30 रुपये राहिले शेवटचे. ते पण येत असले मित्रांना घेऊन फिरतो, त्यात पण ते निघून जातात. आता यो परत शोधतोय, खाली बघत चाललाय की नोटा भेटतात. कोण भेटला का या डोंबिवलीत? तुला 1 रुपये ठेव, तुला दुसऱ्या दिवशी त्याचा शॅडो पण नाही भेटणार तुला. तू आता तुम्ही 40 रुपये शोधतो. शॅडो इंग्लिश मीडियम होली यांचा. ती पण सेमी इंग्लिश होती. तुझ्यासारखं डॉन बॉस्को मध्ये जाऊन तर इंग्लिश एवढं डॉन बॉस्को मध्ये होता आणि याला इंग्लिश येत नाही. येतो आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन रन इंग्लिश. हा घे रन इंग्लिश. आम्ही आमची गाडी लावली होती तर हा जो रिक्षा स्टँड आहे, लोढाचा रिक्षा स्टँड आहे, हा आपलाच रिक्षा स्टँड आहे BJPचा. म्हणून आपण इथं गाडी लावू शकतो.
व्हॉट इज द प्राइस? 4,550. सर कस्टमरांची मिसबिहेव. आता आम्ही दुकानात आलो, कस्टमर म्हणून आलो. हां काय पाहिजे सर तुम्हाला असं बोलावं माणसाने. सिल्वरमध्ये दाखव ना. 500 आम्हाला काय डिस्काउंट भेटेल? जरा चांगली दाखव ना, जरा चांगली चांगली दाखव, महागडी दाखव. आम्ही यांची बुक करतो. ब्लॅकवाला बेल्ट नाही मला ते हे आवडलं. प्रत्येकामध्ये सिंगल कलर येतो. घरी कितीला? असं कसं बोलू शकता तुम्ही कस्टमर? 2000. एक वर्ष ढोल पण आहे माझं. हा 1245. आणि असा दुसरा आहे पण कलर दुसरा आहे. हां लेडीज वॉच दाखव ना, म्हणजे गर्लफ्रेंडसाठी जरा. 3000 स्टार्ट. 150-200 वाले नाही. कितीच्या हातात? हातात ही दाखव हे कुठनं ढापलं तू? ग्रीन तो जेंट्स आहे. दाखव ना. नाही तुला काय बोलायचं, लेडीज आहे. हे बघू काय त्याच्याही गाणं होतं तू नाही. मी गाणं नाही तुम्ही का हसता? एवढं चुकणार ना तुम्ही. काढ काढ. ओ माय गॉड झालं, जुनं झालं आता. तो सेकंड हँड. देऊन टाक. सेकंड हँड नाही आहेत का? काय दुकान उघडून घाबरतो मी. आणि गाजर खाते आईच्या दुकानातून आपले गाजर दे. घाबरतो का? तुला मी मारीन, ते शेतला मी मारीन. आम्ही जिथं जातो ते आमच्या वापर होतो. हे काय स्मार्ट वॉच आहेत? किती प्राईस? 10,000 स्टार्टिंग. काय आता आम्ही चाललो आशीर्वाद हॉटेलमध्ये. होटल नाही आशीर्वाद हॉस्पिटल. आदत नहीं है ना वो हॉटेल जा के वो हॉस्पिटल कभी तो जाता है. आमचा मित्र आसिफ, तो चिकनवाला कापतो ना तो काल पडला. इसको बंद कर. एक दरवाजा बंद करके चल रहा है भाई बाहर. तेरे बोलते मैं अमीर क्यों नहीं हो रहा है काका? है? कौन सा होटल है? कौन सा? उसको हाथ मतलब गाईज हे आम्ही उघडलं, ह्याच्यावर बसून फिरणारच होतो, तेवढ्यात ती आतमध्ये नर्स आली. कॅमेरा. गाईज घरी कोण नव्हतं तर मी विचार केला स्वतःसाठी हाफ फ्राय बनवीन. तर त्या विचित्र झालं. 2 अंड्याचं बनवलं, 1 अंडा तर गायबच झाला त्यातला. कुठला इथं हे बघ, इथं हे बघ, मीठ टाकायला गेलं, अख्खा मिठाचा ढेप पडला. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट गाईज. मिडनाईट क्रेविंग्स. अंड्याची पोळी बनवली. रात्रीचे 3 वाजलेत आणि अंड्याची पोळी बनवली. भूक लागली. काय खाल्लं नव्हतं मी, चानामुडा टाईमपास खाऊन झोपलो होतो. पण आता मला भूक लागली. चपाती तर आहे, अंड्याची पोळी बनवतो. ती पण करपली. यायला नशीबच चांगलं नाही माझं. ते फिरवायला गेलो, फिरवायला जमलंच नाही ते मला. ती तेवढ्यात करपून गेली. आता बारीक गॅसवर ठेवली.